पुढची महत्त्वाची बातमी पाहूया गोंदियातून। गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तहसील कार्यालयात ईव्हीएम वरून गोंधळ सुरू झालाय। अधिकाऱ्यांना 17 ईव्हीएमचे सील उघडून बॅटरी बंद केल्याचा आरोप करण्यात आला। उमेदवारांचे प्रतिनिधी न बोलावता सील का उघडलं असा सवाल आंदोलकांनी केला। यावेळी दोषी अधिकाऱ्याची चौकशी करून त्याला निलंबित करण्यात यावं अशी मागणी करण्यात येते। या प्रकरणी अद्याप एफआयआर देखील दाखल करण्यात आलेला नाहीये। हा सगळा प्रकार लोकशाहीचं वस्त्रहरण करणारा आहे असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आता आपल्या बरोबर आहेत। हर्षवर्धन सपकाळजी, गोंदियामधल्या सालेकसामधला प्रकार तुम्हाला ऐकिवात आला असेल, तुमची काय प्रतिक्रिया नेमकी? अत्यंत संतापजनक अशा प्रकारची ही घटना आहे। एक निवडणूक निर्णय अधिकारी हे एकांतामध्ये मशीनचं सील ईव्हीएम मशीनचं सील उघडतात, त्या मशीनमध्ये बोगस मतदान टाकून घेतात आणि या घटनेला 48 तास झाल्यानंतरही प्रशासन निवडणूक आयोग काहीही करत नाही। ही महाराष्ट्राची लोकशाहीची पायमल्ली आहे आणि ओट चोर गद्दी छोड आम्ही जे म्हणत होतो ते प्रत्यक्षामध्ये मतचोरी ही कशी होते या ठिकाणी हे निदर्शनास आणलेलं आहे। आणि प्रशासनालाही मान्य आहे की हे चूक आहे आणि यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये नियमाचा, कायद्याचा, संकेताचा आणि एकंदरीत लोकशाहीचा कडेलोट झालेला आहे। त्यांनी काय केलं तर ज्या पहिल्या निवडणूक निर्णय अधिकारी होत्या त्यांना काढून त्या ठिकाणी अनिरुद्ध कांबळे नावाच्या दुसऱ्या एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला त्या ठिकाणी त्यांनी तांत्रिक कारणावरून नियुक्त केलं। अहो, तुमच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मोनिका या चुकल्या म्हणून तुम्ही त्यांची उचलबांगडी त्या ठिकाणी केली। त्यांची केवळ उचलबांगडीच करायला नव्हती पाहिजे, तर त्यांना निलंबित करायला पाहिजे होतं, त्यांना पोलिसांमध्ये द्यायला पाहिजे होतं आणि या एकंदरीत सर्व गंभीर प्रकरणाच्या अनुषंगानं ताबडतोबीनं गुन्हे नोंदवले गेले पाहिजे। काल 4-5 हजार लोक तिथे एकत्र जमतात, ते ह्या सर्व प्रकाराच्या अनुषंगाने जेव्हा बोलतात तेव्हा त्या निवडणूक निर्णय अधिकारी ज्या होत्या पूर्वीच्या त्या कबूल करतात की मी हे सील तोडले आणि बॅटरी काढल्याची, बॅटरी बंद न केल्याची कुठेतरी सबब सांगतात। मात्र मुळात त्या या सील तोडू कशा शकतात, त्या मशीनच्या सोबत छेडछाडी कशा करू शकतात, यासाठी निवडणूक आयोगाची त्यांनी परवानगी घेतली का, त्यांनी सर्व उमेदवारांना बोलवलं का, यातलं काहीही त्यांनी केलेलं नाही। त्यामुळे बोगस मतदान टाकून घेतलेलं आहे त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आणि हे सर्व जे आहे हे मुख्यमंत्र्यांच्या आणि स्थानिक आमदारांच्या दबावाखाली एवढी मोठी घृणास्पद आणि लोकशाहीचा कडेलोट करणारी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे। आणि या संदर्भामध्ये कुठलीच पोलीस कारवाई नाही, कुठल्याच प्रकारचं निलंबनाची कारवाई नाही आणि त्या पलीकडे जाऊन अशा प्रकारची धांदली ही लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय तर पुनर्मतदान घेणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे। मात्र निवडणूक आयोगाने पुन्हा मतदानाचे आदेश दिलेले नाहीत। त्यामुळे एकंदरीत सर्व जे प्रकरण आहे हे महाराष्ट्राला आणि भारताच्या लोकशाहीला काळीमा फासणार आहे। सपकाळजी, काल सांगलीच्या आष्ट्यामध्ये सुद्धा ईव्हीएम ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवले होते तिथं सुद्धा राडा झाला होता। मतदानातली टक्केवारी वाढवण्यात आली होती असा दावा करण्यात आला। पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही असं कळलं होतं, त्यावरूनही बराच वाद झाला होता। याकडे आपण कसं बघता? कारण 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे, तोपर्यंत स्ट्रॉंग रूमची सुरक्षा व्यवस्था हा खूप मोठा मुद्दा असणार आहे। एका दिवसासाठी स्ट्रॉंग रूम बनवल्या होत्या, त्या आता 20-25 दिवसापर्यंत त्या तिथे ठेवायला लागणार आहे। त्यामुळे अतिरिक्त पोलिसांची कुमक तिथे देणं आवश्यक आहे, तिथले व्यवस्थित सर्व सील लावणं आवश्यक आहे आणि अशा ज्या ठिकाणी तक्रारी येतात त्या ठिकाणची शहानिशा करणं हे अत्यंत आवश्यक आहे। मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचे जे आहेत ते इलेक्ट्रॉनिकच्या तांत्रिक शिक्षणातून पदवीधर ते झालेले आहेत, मास्टर्स त्यांनी केलेलं आहे। त्यांना या सगळ्या गोष्टी कळतात की छेडछाड केल्यानंतर ती 5:30 वाजेनंतर मशीन सुरू होती, बंद होती, कशी झाली, काय झाली, स्ट्रॉंग रूमचे निकष काय। मात्र एवढं सगळं त्यांना माहीत असताना हा मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे की अजून कोणाचा दबाव आहे की ते सर्व त्यांचं कर्तव्य नीट पार पाडत नाही आहे, हा एक मोठा प्रश्न आहे। मुळात निवडणुका या फ्री अँड फेअर झाल्या पाहिजे, ना त्या फ्री होत आहेत ना त्या फेअर होत आहेत, हे या निमित्तानं आमचा सात्विक संताप आहे। पुन्हा एकदा सालेकसाकडे वळूया। सालेकसामध्ये ज्या निवडणूक अधिकाऱ्यांची विषय सारखा येतोय त्या मुळात एका राजकीय व्यक्तिमत्वाच्या नातेवाईक आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाहीये का? हो, निश्चित। जे माजी राज्यमंत्री आहेत राजकुमार बडोलेजी, हा त्यांचा क्षेत्र आहे आणि त्यांच्या अत्यंत जवळच्या नातेवाईक असल्याचे समजते। तर दुसरे दिलेले जे आहेत ते पण त्यांचे नातेवाईक आहेत का, अशा प्रकारचे देखील आरोप होत आहे। मात्र आपल्या कुटुंबातील, आपल्या नात्यातील व्यक्ती आपण निवडणुका मॅनेज करण्यासाठी जर बसत असाल तर प्रशासनाने निवडणुका झोपा काढताय का?
हा एक गंभीर प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे जर हितसंबंध असतील तर त्यांना दूरच्या जिल्ह्यात पाठवावं अशी सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स आहे आणि त्या अर्थानं हा न्यायालयाचा अवमान देखील आहे असं देखील म्हटलं पाहिजे. की एक साधा असा प्रश्न आहे की ईव्हीएम उघडण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मुळात स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर नेमकी कशी असायला पाहिजे? नाही, या संदर्भातले मॅन्युअल आहे. आता या सर्व ट्रेनिंगमध्ये सांगितलं जातं, हे सगळे निश्चित स्वरूपाचे मॅन्युअल्स आहेत आणि या सगळ्या मॅन्युअलची होळी केली आहे का? कारण त्या उघडायच्या तर कधी उघडायच्या, का उघडायची? मुळात सॅनिटायझेशन जे ईव्हीएम मशीनचं होतं त्या सॅनिटाईज झाल्यानंतर काउंटिंग होईपर्यंत त्याच्यासोबत कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये उघडल्या जात नाही, त्याचं सील तोडल्या जात नाही. हा सर्वंकष नियम आहे. आता राजकीय पक्षाच्या माणसांना निवडणुका कशा घ्याव्यात आणि ईव्हीएम मशीनला कसं हाताळावं हे जर सांगावं लागत असेल तर आता आपल्या देशात लोकशाहीच राहिली नाही असं देखील म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सपकाळजी असेच संपर्कात राहा आमच्याबरोबर. तिथं नेमकं काय घडते सालेकसामध्ये हे जाणून घ्या. आमचे प्रतिनिधी संजय तिवारी तिथं उपस्थित आहेत. संजय, काय नेमकं घडते सालेकसा या कार्यालयाबाहेर इथे? आपल्याला माहिती आहे की काल दिवसभर NDTV मराठीने या घटनेवरती फोकस ठेवलं होतं आणि प्रत्येक घडामोड आम्ही आमच्या जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत होतो. सालेकसामध्ये मतदान झाल्यानंतर सगळे 17 जे EVM मशीन्स होते ते तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले होते. ते सगळे सील करण्यात आले होते आणि जे आत्ता जो उल्लेख झाला की जे स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्यानुसार एकदा सील झाल्यानंतर ते सील उघडता येत नाही. फक्त मतगणनेच्या दिवशीच, मतमोजणीच्या दिवशीच ते सील उघडण्यात येतं. त्याची पण एक वेगळी प्रक्रिया आहे. पण तसं न करता तिथल्या ज्या निवडणूक निर्णय अधिकारी होत्या त्या नवख्या होत्या असं सांगण्यात येतं आहे आणि त्यांनी ऑन कॅमेरा ते 17ही EVM मशीन्सचे सील उघडले आणि त्याचं क्लोजिंग बटन योग्य काम करतं आहे की नाही, त्याची बॅटरी व्यवस्थित आहे की नाही हे त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला असं तिथल्या सूत्रांकडनं सांगितलं जातं आहे. आणि त्यामध्ये कुठेतरी सरकारी अधिकाऱ्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र काल ही घटना घडल्याचं जसं समोर आलं तसं तिथले जे अन्य पक्षांचे उमेदवार आहेत, अन्य पदाधिकारी आहेत, स्थानीय नेते आहेत, त्यांनी सालेकसा तहसील कार्यालयाकडे धाव घेतली होती आणि तिथे गर्दी केली होती. कित्येक नेते, स्थानिक उमेदवार आतमध्ये जाऊन त्यांनी कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची चौकशी केली होती, त्यांना सवाल जवाब केले होते आणि त्यानंतर गोंदिया येथून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला तिथे तातडीनं रवाना करण्यात आलं होतं. जे उपजिल्हाधिकारी सालेकसा तहसील ऑफिसमध्ये पोहोचले होते त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती, त्यांची चर्चा केली होती, पण त्यांची समजूत घालण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले होते आणि ते गोंदियाला परत गेल्यानंतर त्यांनी आपला जो अहवाल आहे तो राज्य निवडणूक आयोगाला पाठवला आहे असं सांगण्यात आलं. त्यानंतर जे गोंदियाचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी तडकाफडकी मोनिका कांबळे नावाच्या ज्या निवडणूक निर्णय अधिकारी होत्या त्यांची तडकाफडकी बदली केल्याचं जाहीर केलं. तसे आदेश काढण्यात आले. त्यांच्या जागी आज दुसरा अधिकारी तिथे रुजू झालेला आहे. पण मूळ मुद्दा तसाच आहे की स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर असल्यानंतर त्याची पूर्ण अंमलबजावणी करण्यात आली नाही. एकदा सील बंद झाल्यानंतर EVM उघडण्याचा किंवा त्याचं सील उघडण्याचा कोणाला अधिकार नाही आणि समजा तशी अत्यंत तातडीची गरज पडली तर सर्व जे उमेदवार आहेत किंवा त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांना बोलवून त्यांच्या समोर ते करावं अशी कुठेतरी तरतूद असल्याचं आता कायदेतज्ञ सांगतायत. मात्र या प्रकरणात तसं काही घडलं नाही. अधिकाऱ्यांच्या बचावात असं म्हटलं जातं आहे की ती सगळी प्रोसेस ऑन कॅमेरा केली पण त्याला काही अर्थ नाही. याच प्रकरणाच्या सोबत आणखी एक उल्लंघन असं झालेलं आहे की तिथे नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार हे राजेंद्र बडोले म्हणून आहेत आणि हे ज्या 17 मशीन्स आहेत त्या स्ट्रॉंग रूमपर्यंत नेण्यासाठी त्यांच्या शिक्षण संस्थेच्या वाहनाचा वापर करण्यात आला असं तिथले आता जे स्थानिक उमेदवार आहेत तो आरोप करत आहेत. तर त्यामुळे एकूणच सालेकसामध्ये खूप घोळ झालेला आहे किंवा काहीतरी गोंधळ उडालेला आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नक्की. धन्यवाद संजय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. हर्षवर्धन सपकाळजी, हा सगळा गोंधळ तिकडे सालेकसामध्ये होतो आहे. संजय तिवारी यांनी जी माहिती दिली तीही आपण ऐकलेली आहे. खासगी वाहनाचा वापर करण्यात आलेला आहे. यानंतर या सगळ्या घोळानंतर आता तुम्ही तिथे फेर निवडणुकीची मागणी करणार आहात का? नाही, मागणी फेरनिवडणुकीचीच राहणार आहे आणि ही मागणी करण्याची गरजच नाही. मुळात हे जे सील तोडण्यात आले
हे तोडत असताना बोगस मतदान करण्याकरता ज्या उमेदवार जे भाजपचे होते त्यांना निवडून आणण्याकरता त्यांच्या बसमध्ये, त्यांच्या संस्थेच्या बसमध्ये हे मतदान त्यांनी करून घेतलेलं आहे. आणि ही एवढी गंभीर बाब असताना काय सांगितलं जातं, अधिकारी नवखे आहेत. अहो नवखे आहेत म्हणजे मग त्यांची 10वी 12वी ग्रॅज्युएशनची किंवा MPSCची हे सगळं बोगस पास झालेलं आहे का? हा कॉमन सेन्सचा विषय आहे. हा नवख्याचा आणि जुन्याचा काही नाही. व्यवस्थेवर आपला विश्वास नाही, कायद्यामध्ये आपला विश्वास नाही, आपण राजपत्रित अधिकारी नाही, तर आपण भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर त्या ठिकाणी काम करतात, हे त्या ठिकाणी सिद्ध झालंय. दुसरा मुद्दा की तिथे जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करता जर उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं तर ते त्या ठिकाणी समेट घडवायला गेले होते का? त्यांनी सर्वांशी चर्चा केली, समाधान करण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ काय? तर तुम्ही त्याचे कॉम्प्रोमाइज करायला गेले होते का की कारवाई करायला गेले होते? आणि त्यांना अपयश आलं म्हणजे काय झालं की जाऊ द्या आता सील तुटलं राहू द्या, आणि या प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे ते मध्यस्थ म्हणून गेले होते का? त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून या प्रकरणावर पडदा टाकायला पाठवलं होतं का? हे सर्व प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. आणि यानंतरचा जो गंभीर प्रश्न आहे तो हा आहे की त्यांनी त्यांचा अहवाल जर 24 तासहून पेक्षा अधिक वेळ होऊन जर दिलाय तर निवडणूक आयोगाने काय भूमिका घेतली? शेवटी मतमोजणी ही 20 तारखेला आहे, 21 तारखेला, 20 तारखेला पुन्हा मतदान आहे. आणि या दरम्यानच्या काळामध्ये जर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या असतील तर रिपोल पुनर्मतदानाचं प्रावधान आहे आणि त्याची अंमलबजावणी तिथे झाली पाहिजे. मात्र अद्यापपर्यंत त्या ठिकाणी जिल्हाधिकारी जात नाही, निवडणूक आयोग या बाबतीत कुठलीही दखल घेत नाही. म्हणजे नेमकं महाराष्ट्रात काय चाललंय हा नंगानाच जो घातला जातोय आणि लोकशाही पायदळी देत तुडायला जातात आहे आणि मतचोरी जी केल्या जाते ती महाराष्ट्राच्या समोर आहे. या मुख्यमंत्र्यांचा आणि या सरकारचा महाराष्ट्राला अराजकतेच्या खाईत कुठेतरी ढकलण्याचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप आमचा त्यांच्यावर आहे. नक्की तुमच्या आरोपांना आता सरकार काय उत्तर देत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. खूप खूप धन्यवाद हर्षवर्धन सपकाळजी, NDTV मराठी बरोबर ही सविस्तर चर्चा केल्याबद्दल आणि संजय तिवारी संपूर्ण सविस्तर माहिती दिल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद.